नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 30. मागील भागात. हो, हेही बरोबर आहे, पण मी तिचा जीव वाचवण्यासाठी काही करायला तयार आहे. तिला समजावेन, तिच्या हातापाया पडेन आणि वेळ आली तर तिला उचलून घेऊन जाईन. अभि काहीतरी मनाशी पक्का करत म्हणाला. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी अपूने हॉस्पिटलमधून लवकरच डिस्चार्ज घेतला आणि मग दोघे सरळ अभिच्या घरी आले. निशा देखील सकाळी सगळं लवकर आवरून पियाला घेऊन हॉस्पिटलला निघाली. ती हॉस्पिटलला पोहोचली तेव्हा अभि आणि अपू तिथून निघून गेले होते. तिला काही न सांगता गेले. तिला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होतं, पण तिने जास्त लक्ष दिलं नाही आणि ती आपल्या कामात गुंतली. आज पियाला बऱ्यापैकी बरं वाटत होतं. तिने देखील आवरलं होतं. तिकडे अभि आणि अपू अभिच्या घरी आले आणि पियाच्या घराकडे निघाले. दोघेही सोसायटीच्या आवारात आले. तू सगळं व्यवस्थित ठरवलं आहेस ना? अपू. हो, मी आज पुरेपूर तिला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. अभि. ठीक आहे, मी येऊ का सोबत? अपू. नाही, नको. अभि. आणि मग अभि एकटाच पियाच्या फ्लॅटच्या दिशेने निघाला आणि त्याने जाऊन डोअरबेल वाजवली. हळूहळू येत पियाने दरवाजा उघडला आणि अभिला बघताच पियाने पुन्हा दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. पिया, प्लीज दरवाजा बंद करू नकोस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अभि. पण पिया काही ऐकून न घेता दरवाजा लावण्याचा प्रयत्न करत होती. मग मात्र अभिने थोडी ताकद लावून दरवाजा ढकलला आणि मग पिया 2 पावलं मागे होऊन दरवाजा पूर्णपणे उघडला गेला आणि मग आत येऊन अभिने दरवाजा आतून लॉक केला. का आला आहात तुम्ही इथे? पिया. मला तुझ्याशी बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं. अभि. पण मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि मला तुमचे तोंडही पाहायचं नाही. तुम्ही जा इथून. पिया आता डोळ्यात पाणी आणून म्हणाली. पिया, समजून घेण्याचा प्रयत्न कर, तुझ्या जीवाला धोका आहे. अभि. कोणापासून आणि कोणामुळे? तुमच्यामुळेच ना? आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करू? तुमचा भूतकाळ काय आहे? कोणाचा तरी जीव घेणं, कोणाला तरी धमकी देणं, हेच केलं ना तुम्ही? आणि मी हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू? आणि जर कोणी मला मारण्याचा प्रयत्न करत असेल ते कोणामुळे? तुमच्यामुळेच ना? पिया. हो, सगळं माझ्यामुळेच घडत आहे आणि म्हणून मीच तुझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. प्लीज एकदा माझं ऐकून घे. अभि. हो, सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात. मी जीवापाड प्रेम केलं तुमच्यावर, विश्वास ठेवला तुमच्यावर, तुमच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहिली. माझे संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत घालवायचं होतं मला, पण तुम्ही माझ्या सगळ्या स्वप्नांची माती केली. आय हेट यू, आय हेट यू. पिया आता हुंदके देऊन रडून रडून म्हणत होती. आता अभिचे देखील डोळे भरून आले होते. मला माहीत आहे पिया, नकळतपणे का न हो, मीही तुला खूप दुखावलं आहे आणि आता मला चुका सुधारायची आहेत. एक चान्स दे मला, मी सगळं काही ठीक करेन आणि मी मनापासून तुझी माफी मागतो. मला एकदा माफ कर प्लीज. अभि. नाही, तुम्ही जे काही केलं आहे ना, ती चूक असू शकत नाही. तो गुन्हा आहे आणि गुन्ह्याला माफी नसते आणि म्हणून मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही जा इथून. पिया. प्लीज. अभि आता हात जोडून गयावया करत होता, पण ती ऐकत नव्हती. त्या रूममध्ये ते दोघेच होते. ती रडत होती, ओरडत होती, रागा करत होती. त्याला तिथून निघून जायला सांगत होती आणि तो मात्र हात जोडून गयावया करत होता. तिला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. शेवटी त्याने काहीतरी ठरवलं आणि आपल्या खिशातून एक रुमाल काढला आणि तिचे लक्ष नाही पाहून त्याच्यावर गुंगीचे औषध टाकलं आणि तिच्या नकळत तिला आपल्या घट्ट मिठीत पकडून तिच्या नाकाला ते हुंगवलं. काही वेळ तिने सुटण्याचा निरर्थक प्रयत्न केला, पण काही क्षणात तिची हालचाल मंदावली आणि तिची मान सैल पडली. मग त्याने तिला आपल्या दोन्ही हातावर अलगद उचलले आणि भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला. सॉरी पिऊ, मला माफ कर, पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता तुझा जीव वाचवण्यासाठी, म्हणून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. पण मी तुला काहीच होऊ देणार नाही. आणि मग त्याने तिला तसंच मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तसाच तिला उचलून तो फ्लॅटच्या बाहेर पडला. येणारी जाणारी सगळी माणसं त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होती, पण त्याला कसलाच फरक पडत नव्हता. अभि तिला घेऊन सरळ त्याच्या गाडीजवळ आला आणि अपू तिथेच गाडीला टेकून त्यांची वाट पाहत होता. अभि आला तसं तो काय समजायचं ते समजून गेला आणि मग पटकन गाडीचा दरवाजा उघडून बाजूला झाला. मग अभिने हळूच पियाला मागच्या सीटवर झोपवलं आणि मग दुसऱ्या बाजूने तो देखील येऊन बसला
आणि हळूच पियाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. आता देखील अभिच्या डोळ्यात पाणी होतं, जे निरंतर वाहत होतं. आणि अपू पुढे बसला आणि गाडी सुरू झाली. आता पिया आणि अभिचा हा प्रवास त्यांना कुठे नेणार होता हे तर त्यांच्या नशिबालाच माहीत. अभि पियाला घेऊन गाडीत बसला. आताही त्याचे डोळे निरंतर वाहत होते. आताही त्याच्या डोक्यात पिया भेटल्यापासून ते आतापर्यंत सगळ्या आठवणी थैमान घालत होत्या. काही वेळाने गाडी अभिच्या बंगल्याच्या बाहेर थांबली. तसं अभि त्याच्या आठवणीच्या वादळातून बाहेर आला. मग त्याने हळूच गाडीतून पियाला व्यवस्थित बाहेर काढलं आणि तसंच तिला आपल्या हातात उचलून आत घेऊन आला. घरातले सगळे नौकर आपल्या हातातलं काम सोडून अभि आणि पियाकडे पाहत होते. पारू मावशी त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होत्या. तो तसंच तिला घेऊन सरळ वरच्या बाजूला गेला आणि तिथे एका मोठ्या आलिशान रूममध्ये घेऊन गेला आणि तिथल्या मोठ्या बेडवर तिला व्यवस्थित झोपवलं आणि अंगावर पांघरून घालून तो बाहेर आला. पिया कशी आहे? अपू ठीक आहे, पण एकदा निशाला बोलावून घे. अपू अभिकडे विचित्र नजरेने बघत होता, कारण एक महामाया पिया अभिच्या आयुष्यात तर दुसरी जगदंबा निशा अपूच्या आयुष्यात होती. त्याने जरा बिचकत निशाला कॉल केला. हां बोल अपू, कसा आहेस? निशा मी ठीक आहे, पण तू जरा अभिच्या घरी ये ना. अपू जरा घाबरत म्हणाला. अभिच्या घरी का? तू नक्की ठीक आहेस ना? निशा हो ग, मी ठीक आहे. तू इथे ये, मग सगळं कळेल तुला. अपू तुम्ही दोघांनी काही गोंधळ नाही ना घालून ठेवला? निशाने संशयाने विचारलं. तू आधी इकडे ये, मग बोलू. आणि मग पटकन अपूने कॉल कट केला. इकडे निशा विचारात पडली. याने माझा कॉल कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ घालून ठेवला आहे या दोघांनी. आणि मग ती धावतच अभिच्या घरी पोचली. आत येताच तिने अपूकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं? काय इतक्या घाईघाईत बोलावलं मला? अभि आणि अपू दोघीही शांत उभी राहून तिच्याकडे पाहत होते. अरे काय पाहताय? मी काय विचारते? निशा मोठ्याने ओरडत होती. तब्येत ठीक नाही, अपू जरा बिचकत म्हणाला. कोणाची? निशाने चमकून विचारलं. पियाची. अभि जरा बिचकत म्हणाला. एक मिनिट, पिया तिच्या फ्लॅटवर आहे, मग तुम्ही मला इथे का बोलवलं? निशा पिया फ्लॅटवर नाही, इथेच आहे. अपू इथे कशी? निशाचं आता डोकं काम करत नव्हतं. ती जे काही ऐकत होती ते सगळं तिच्यासाठी अनपेक्षित होतं. मी आणलं तिला इथे, तिथे तिच्या जीवाला धोका आहे म्हणून. अभि तू तिला सांगितलं आणि ती आली? निशाने आश्चर्याने विचारलं. नाही, ते तिला मी बेशुद्ध करून. अपू काय? म्हणजे तू तिला किडनॅप केलं? अभिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच निशा जवळजवळ ओरडली. हे बघ, तुला आम्हाला काय करायचं ते कर, पण आधी पियाला बघ, त्यानंतर आपण बोलू. अपू मध्येच तोंड खुपसत म्हणाला. कुठे आहे पिया? निशा. आणि मग दोघांनी एकाच वेळी बोट वरच्या दिशेला दाखवलं आणि मग निशा पायापटातच वरच्या दिशेला गेली. काही वेळाने ती खाली आली. तिचा चेहरा बघून दोघांना अंदाज आलाच होता की ती खूप रागात आहे. आता दोघांपैकी कोणाची तरी शामत नक्की येणार. आणि तिने येताच अपूच्या एक जोराची कानाखाली लावली. क्षणात अपूच्या डोळ्यासमोर दिवसाढवळ्या काजवे चमकले. बिचारा लाल झालेला गाल पकडून बसला होता. काय चाललंय तुम्हा दोघांचं? आणि अजून किती दिवस हे चालणार आहे? का तुम्ही तिला त्रास देत आहात? का शांतपणे जगू देत नाही? निशा प्लीज तू तरी समजून घे. अपू निशापासून थोडं अंतर ठेवून म्हणाला. नाहीतर बिचाराचा दुसरा गाल लाल व्हायचा. तू तर बोलूच नकोस. मला माहीत आहे ही फालतू आयडिया तुझ्या वकिली डोक्यातूनच आली असेल. निशा अपूसमोर बोट नाचवत म्हणाली. आणि अभि तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती. निशाने आता आपला मोर्चा अभिकडे वळवला. तुला माहीत आहे ना ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. अशा अवस्थेत मी अजून काय करू शकलो असतो? अभि तिला स्वतःची बाजू समजावत म्हणाला. अरे म्हणून किडनॅप? निशा तुला माहीत आहे अभि, आपण एकत्र आहोत, पण ती जन्माला आल्यापासून एकटी आहे आणि आपण तिघी भेटल्यानंतर तिचा एकटेपणा थोडाफार कमी झाला होता. पण गेले काही दिवसात जे काही झालं तेव्हापासून तर ती पूर्णपणे कोलमडून गेली. आणि आता तर तिची काय अवस्था होणार आहे हा विचार करूनच मला कसं तरी होते. निशा मी तिची पूर्णपणे काळजी घेईन, तू काळजी करू नकोस. पण आता ती कशी आहे? अभि थोडा ताप आहे
आणि काही वेळात ती शुद्धीवर येईल. आली की तिला या गोड्या दे काही खाल्ल्यानंतर, निशा कोरडेपणाने म्हणाली. आणि मग तिने अपूवर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि निघून गेली. इकडे पिया हळूहळू शुद्धीवर येत होती. पूर्णपणे ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने स्वतःला एका वेगळ्याच रूममध्ये पाहिलं. ती रूम तिच्यासाठी खूप अनोळखी होती. तिने एकदा इकडे तिकडे पाहिलं आणि मग ती हळूच उठली. अजूनही थकवा जाणवत होता, कणकण वाटत होती. ती हळूच दरवाजाजवळ आली आणि तिने दरवाजा वाजवला. कोणी आहे का? प्लीज मला बाहेर काढा. पियाच्या रडका स्वर बाहेर ऐकू येत होता. तिचा आवाज ऐकून अभि धावतच रूमजवळ गेला आणि दरवाजा उघडून तो पटकन आत गेला आणि त्याने पटकन पियाचा चेहरा आपल्या ओंजडीत घेतला आणि तिला विचारलं, पिऊ तू ठीक आहेस ना? थँक गॉड तुला शुद्ध आली. मी खूप घाबरलो होतो. पिया त्याच्याकडे अवाक होऊन बघत होती. सगळं इतक्या पटकन होत होतं की तिला काहीच सुचत नव्हतं. पण अभिचे शेवटचे वाक्य तिच्या कानावर पडलं आणि तिने आपल्या मेंदूवर जरा ताण दिला आणि मग तिला सगळं आठवलं. आणि मग पटकन तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि तिने अभिचे दोन्ही हात पटकन झटकले. तुम्हीच मला इथे आणलं ना? ते पण बेशुद्ध करून? का करताय असं? का मला सुखाने जगू देत नाही आहात? का? मी काय वाकडं केलं आहे तुमचं? तुमच्यावर प्रेम केलं हा माझा गुन्हा आहे का? त्याची शिक्षा तुम्ही मला देत आहात का? पण आता बास, मी आता तुमचं काहीही सहन करणार नाही. आणि पिया दरवाजाच्या दिशेने निघाली. तेवढ्यात अभिने तिचे दोन्ही दंड घट्ट पकडले. तू कुठेही जाणार नाहीस. तू इथे माझ्या मर्जीने आली आहेस आणि जाणारही माझ्या मर्जीने. अभि रागाने म्हणाला. दाखवलं ना तुम्ही तुमचं खरं रूप. आतापर्यंत तुम्ही फक्त प्रेमाचं नाटक करत होतात. काय हवं आहे तुम्हाला? का मला इथे अडकवून ठेवलं आहे? मला जाऊ द्या. पिया दांडगाई करत म्हणाली. नाही, तू आता माझ्या मर्जीशिवाय कुठेही जाणार नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अभि. आता मात्र पियाला रडू येत होतं. अभि असं काही करेल याचा विचार तिने स्वप्नातसुद्धा केला नाही. ती मोठमोठ्याने हुंदके देऊन रडत होती. पण अभिने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि सरळ बाहेर निघून गेला. बाहेर येऊन त्याने पारूमावशींना आवाज दिला. पारूमावशी. अभि. मावशी किचनमधून धावतच बाहेर आल्या. काय साहेब? मावशी पियाला जेवण द्या. अभि. हो साहेब. मावशी. आणि मावशी पुन्हा किचनमध्ये गेल्या आणि काही वेळाने पियासाठी जेवण घेऊन तिच्या रूममध्ये गेल्या. त्यांना बघताच पिया पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. प्लीज मावशी, सरांना सांगा ना मला इथून जाऊ द्या. मला इथे बंदी बनून नाही राहायचे. प्लीज मला जाऊ द्या इथून. पिया. पिया बाळा, मी तुला इथून बाहेर तर नाही काढू शकत, पण एवढं मात्र नक्की सांगू शकते. साहेबांनी तुला इथे आणलं आहे. यात त्यांचा नक्की काहीतरी चांगला हेतू असेल. त्याशिवाय अभिसाहेब अशी वागणार नाहीत. आणि ताट तिथे टेबलावर ठेवून मावशी निघाल्या आणि पुन्हा जाता जाता म्हणाल्या, जेवून घे बाळा, तुझी तब्येत ठीक नाही. गोळ्या घेऊन आराम कर. जास्त विचार करू नकोस. वेळ आली की सगळं ठीक होईल. आणि मावशी बाहेर निघून गेल्या. आता मात्र पिया हतबल होऊन रडू लागली. ती तशीच न खाता पिता खूप वेळ ती तशीच तिथे बेडला टेकून रडत बसली. आणि मग केव्हा तरी तिला झोप लागली. पण जेव्हा जाग आली तेव्हा अंधारून आलं होतं आणि तिने आजूबाजूला पाहिलं तर ती बेडवर होती. मी तर खाली बसली होती, मग इथे कशी? ती विचार करत होती. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि तिने त्या दिशेला पाहिलं तर निशा आत येत होती. निशा मॅम, प्लीज मला इथून बाहेर काढा. पिया गयावया करत म्हणाली. पिया तू शांत हो आधी. आणि तुला मी काही होऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस. मी काढेन तुला बाहेर इथून. चल जेवून घे. निशा. मॅम मला भूक नाही. तुम्ही फक्त मला इथून जाऊ द्या. निशा लहान मुलासारखं हट्ट करत म्हणाली. मी म्हणाले ना, माझ्यावर विश्वास ठेव. आता चल आधी जेवून घे. निशा. आणि मग निशाने तिला जेवण दिलं आणि मग गोळ्या दिल्या. गोळ्याच्या अंमलाखाली तिला काही वेळात झोप लागली. मग निशा बाहेर आली तर अभि तिथेच येरझाऱ्या घालत होता. जेवली पिया? कशी आहे? निशाला येताना पाहून अभिने घाईघाईने विचारलं. जेवली. तूही जेवून घे. खूप वेळ तूही उपाशी असेल ना? निशा तरसटपणे म्हणाली. निशा अजूनही रागवली आहेस? अभि. नाही रे, आम्हा स्त्रियांना रागवण्याचा अधिकार कुठे असतो? आणि रागवलं तरी त्याला महत्त्व कुठे आहे? कारण राज्य तर तुम्हा पुरुषांचं असतं ना. निशा तुला माहीत आहे ना मी असं का करत आहे?
अभि: हो ना, मला सगळं माहीत आहे, म्हणून तर मी गप्प आहे. खरं तर मला तुझी कमाल वाटते. ही प्रेम करण्याची अजब पद्धत आवडली आपल्याला. खरं तर तुझ्या या प्रेम करण्याच्या पद्धतीवर एक लव्ह स्टोरी लिहायला हवी. आणि आता मला सांग, हे सगळं कधी संपणार? लवकरच. मी लवकरच या सगळ्यातून मार्ग काढेन. अभि. निशा सगळं बोलून निघून गेली आणि अभि मात्र आता विचारात पडला. निशाला तर त्याने सांगितलं की लवकरच सगळं संपेल, पण कसं? पियाला सकाळी जाग आली. रात्री गोळ्यामुळे तिला झोप लागली, पण आता तिला जाग आली ते कसल्याशा आवाजाने. तिने समोर भिंतीच्या घड्याळात पाहिलं तर सकाळचे 9 वाजले होते. ती पटकन उठली आणि आवाज जिथून येत होता तिथे गेली. तर तिने पाहिलं, बंगल्याच्या मागच्या बाजूला पार्किंग एरिया होता आणि सकाळी सकाळी पारूमावशी कुठेतरी चालल्या होत्या. आणि त्यांचं बोलणं ऐकून तिला एवढं कळलं की त्या भाजी आणायला चालल्या आहेत. घरात रोजच ताज्या भाज्या आणल्या जातात आणि त्या बाजूला जास्त सिक्युरिटीसुद्धा नव्हती. तेव्हा तिच्या डोक्यात एक खुराप सुचली, इथून पळून जाण्याची. पण ते तेवढं शक्यही नव्हतं, कारण तिच्या रूमपासून चालत 5 मिनिटाच्या अंतरावर होता पार्किंग एरिया. पण तिची रूम वरती होती आणि खाली हॉलमधून पार्किंग एरियामध्ये जाणं शक्य नव्हतं आणि तिच्या रूममधून बाहेर पडणं थोडं कठीण होतं. पण तरीही तिने मनाची तयारी केली की आपण इथून पळून जायचं. आणि मग तिने सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. 4 दिवस पिया शांत होती. तिची तब्येत ठीक होती, वेळेवर जेवत होती, व्यवस्थित झोपत होती आणि अभि देखील खुश होता. आणि फायनली तो दिवस उगवला आणि पियाने पळून जायचे ठरवलं. सकाळी बरोबर 8 वाजता ती तयार झाली आणि हळूच बेडवर उशा वगैरे लावून ती झोपली आहे असा भास निर्माण केला. आणि हळूच खिडकी उघडून ती बाहेरच्या बाजूला पाईप धरून उतरू लागली. मनात सतत देवाचा धावा करत होती. जर पडली असती तर हॉस्पिटलचा रस्ता पकडावा लागला असता. हळूहळू ती खाली उतरली आणि कोणाची नजर नाही हे पाहून तिने पार्किंग एरिया गाठलं. आणि मावशी कोणत्या गाडीतून जातात हे देखील तिने बघून ठेवलं होतं. आणि मग ती त्या गाडीच्या डिक्कीत जाऊन बसली. आजूबाजूच्या आवाजावरून आणि हालचालीवरून तिला हे कळत होतं की मावशी आल्या आहेत आणि गाडी सुरू झाली होती. गाडी घरातली असल्यामुळे आणि गाडीत मावशी असल्यामुळे गाडी चेक होण्याचा कोणताच प्रश्न निर्माण झाला नाही. आता गाडी थेट रस्त्यावर धावत होती. 15-20 मिनिटांनी गाडी थांबली आणि आजूबाजूच्या आवाजावरून तिला कळलं की आजूबाजूला गजबज आहे आणि मावशीसुद्धा गाडीत नव्हत्या. मग पिया हळूच बाहेर आली. तिने पाहिलं तर एके ठिकाणी मावशी भाजी घेत होत्या. मग ती हळूच त्यांच्या नकळत तिथून पळाली. थोडं दूर आल्यावर ती थांबली आणि विचार करू लागली आता काय करायचं ते. कारण ती आता फ्लॅटवर जाऊ शकत नव्हती, कारण तिथे अभि तिला पुन्हा नेण्यासाठी सहज पोचला असता. आणि नागपूरला जायचे तरी कसं, कारण अभि तिथे देखील पोचला असता. आणि तिथे जाऊन ती आईबाबांना काय सांगणार, त्यांना अभिचे सत्य कसं सांगणार. पण मग आणखीन थोडा वेळ विचार केला आणि तिने ठरवलं, अभिने जे काही केलं त्याला त्याची शिक्षा द्यायची, त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचं. आणि त्यासाठी तिला आधी पोलिसांकडे जावं लागणार होतं. मग ती तिथून धावतच पोलीस स्टेशनकडे निघाली. खूप वेळ ती धावत होती. आता धावून धावून ती दमली होती आणि अचानक एके ठिकाणी तिला ठेच लागली आणि ती पडणार इतक्यात तिला कोणीतरी सावरलं. आणि मग तिने हळूच वर पाहिलं तर 2 मजबूत हातांनी तिला सावरलं होतं. आणि मग तिने स्वतःला सावरलं आणि नीट पाहिलं तर 6 फूट उंच, जिममध्ये मेहनत करून कमावलेलं शरीर, रुबाबदार एक तरुण तिच्या समोर उभा होता आणि अंगावर खाकी वर्दी. त्याला पाहून पिया सरळ उभी राहिली. काय झालं मॅडम, तुम्ही ठीक आहात? तो तरुण. त्याला पाहून पियाला रडू कोसळलं. शांत व्हा मॅडम, तुम्ही रडू नका. मी मल्हार राणे, एक पोलीस आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा, मी तुमची मदत करेन. पियाला रडताना पाहून मल्हार राणे म्हणाले. पण पिया रडायची थांबत नव्हती. त्याने मग तिला हाताला धरलं आणि जवळच त्याची गाडी होती त्यात आणून बसवलं. तुम्ही इथेच बसा, मी आलोच. आणि मल्हार कुठेतरी गेला. काही वेळात तो परत आला तर त्याच्या हातात पाण्याची बॉटल होती. त्याने ती पियासमोर धरली. तसं पियाने ती पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी प्यायली. मग तिला जरा बरं वाटलं. रडून रडून घशाला कोरड पडली होती. बोला मॅडम, काय प्रॉब्लेम आहे? तिला शांत झालेलं पाहून मल्हारने विचारलं. मग पियाने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याला अभि भेटल्यापासून सगळं काही सांगितलं. त्याने देखील सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं आणि मग म्हणाला, चला मॅडम. कुठे? पियाने रडत रडत विचारलं. या प्रकरणाचा आज धडा लावण्यासाठी.
मल्हार. आणि मल्हारने गाडी स्टार्ट केली. काही वेळ ते रस्ते तिच्यासाठी अनोळखी होते, पण आता मात्र ते रस्ते तिच्या ओळखीचे होते. हे तेच रस्ते होते जे अभिच्या घराकडे जाणारे होते. तसं तिने चमकून मल्हारकडे पाहिलं आणि त्याला जरा बिचकत विचारलं, सर आपण कुठे चाललो आहोत? जिथे आपल्याला जायला हवं. मल्हार. पण हा रस्ता तर अभि सरांच्या घराकडे जात आहे आणि आपण तर पोलीस स्टेशनला जात आहोत ना? पिया. कळेल लवकरच. मल्हार. आता पियाला त्याचा संशय आला आणि तिने ठरवलं गाडीतून उडी मारायची. काही झालं तरी अभिच्या हाती पुन्हा लागायचं नाही. मग जीव गेला तरी चालेल. आणि तिने उडी मारायची तयारी केली. ती उडी मारणार इतक्यात मल्हारने तिचा हात पकडला आणि पटकन तिच्या हाताला हातकडी लावली. सर काय करताय तुम्ही? सोडा, मला जाऊ द्या. पिया रडकुंडीला येत म्हणाली, सॉरी मॅडम, मी असं नाही करू शकत. तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. मल्हार. मी म्हणते सोडा मला, नाहीतर मी आरडाओरडा करेन. पिया धमकी देत म्हणाली. त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही एका पोलीस व्हॅनमध्ये आहात आणि त्यात तुमच्या हाताला बेड्या आहेत. समजणारा हेच समजेल की तुम्ही गुन्हेगार आहात, त्यामुळे शांत बसा. मग मात्र पिया हतबल झाली. काही वेळात गाडी अभिच्या घरासमोर उभी होती. इकडे 9 वाजले तरी पिया उठली नव्हती. एवढा वेळ ती कधी झोपत नव्हती. म्हणून अभिला संशय आला आणि तो तिच्या रूममध्ये आला आणि पाहिलं तर बेडवर पिया नव्हती. फक्त पियाने रचलेलं पांघरूण होतं. मग मात्र अभिची हालत खराब झाली. एवढी सिक्युरिटी असतानासुद्धा पिया पडाली. त्याच्या तर या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्याने लगेच फोन फिरवून माणसे कामाला लावली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. अभि काळजीने इरझाऱ्या घालत होता. पियाला जाऊन आता 2 तास होत आले होते. आता अभिला तग धरून बसणं शक्य नव्हतं आणि मग त्याने स्वतः बाहेर जायचे ठरवलं आणि तो मागच्या पुढच्या विचार न करता बाहेर निघाला. अपूने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सगळं निष्फळ. तो घराच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात तिथे मल्हार पियाला घेऊन आला. पियाला पाहून अभिच्या जीवात जीव आला. पिया कुठे गेली होतीस? अभि पियाच्या जवळ येत म्हणाला आणि नेहमीप्रमाणे पियाने त्याला झिटकारून दिलं. मग अभिने तिला ओढतच आत आणलं आणि म्हणाला, मी तुला म्हणालो ना, माझ्या मर्जीशिवाय तू कुठेही जाऊ शकणार नाहीस आणि गेलीस तरी तुला इथेच परत यावं लागेल, जसं आता आलीस. अभि. मी आले नाही तर मला फसवून आणलं तुमच्या या गुलामाने. आणि तुम्हाला काय वाटतं, मी पण तुमची गुलाम आहे? नाही, मी तुमची गुलाम नाही आणि मी कधीच तुमची बंदी बनून इथे राहणार नाही. मी काही करून इथून जाणार. चॅलेंज आहे तुम्हाला. अडवू शकत असाल तर अडवून दाखवा. पिया अभिसमोर बोट नाचवत म्हणाली. मग अभिला खूप राग आला. त्याने पियाचा दंड पकडला आणि तिला खेचत रूमजवळ गेला आणि तिला आत ढकलून त्याने बाहेरून दरवाजा लॉक केला. इकडे पिया दरवाजा बडवत होती, पण अभिला कोणताच फरक पडत नव्हता. तो सरळ खाली आला आणि मग मल्हारशी बोलून त्याचे आभार मानले आणि मग मल्हार निघून गेला. इतक्यात पियाच्या रूममधून एक मोठा आवाज आला. तसं अभि आणि अपू तिच्या रूमकडे धावले. आत जाऊन पाहिलं तर पियाने मोठा आरसा फोडला होता आणि त्याची काचं आपल्या मनगटावर फिरवत होती. इतक्यात अभिने तिचा हात धरला आणि तिच्या हातून काच ओढून घेण्याचा प्रयत्न करू लागला. पिया, काचेला धार आहे, सोड, तुला लागेल. अभि. मला तुमची बंदी बनून नाही जगायचंय, सोडा मला. पिया. दोघांची धरपकड झाली आणि अभिने तिच्या हातून काच ओढून घेतली आणि जोरात तिच्या कानाखाली मारली. एवढ्या जोरात की पिया धाटकन खाली पडली. अभिने एकदा तिच्याकडे पाठ फिरवली आणि आपले दोन्ही हात तोंडावरून फिरवले आणि आपले अश्रू पुसले आणि पुन्हा लाल झालेल्या डोळ्यांनी पियाकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्या जवळ आला आणि तिला रागात दंडाला धरून उठवलं आणि बेडवर नेऊन बेडला बांधायला सुरुवात केली. सर सोडा मला. पिया. पण अभि काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने तिला तसंच बेडला बांधलं आणि तिच्या तोंडाला टेप लावला आणि बाहेर आला आणि सरळ आपल्या रूममध्ये गेला. इकडे अपू पण त्याच्या मागे गेला. अभि यार, टेन्शन घेऊ नको, सगळं लवकरच ठीक होईल. अपू अभिची समजूत काढत म्हणाला. कसं ठीक होणार आहे, सांग ना कसं? अभि वैतागत म्हणाला. कशी आहे पिया, व्यवस्थित आहे ना? निशा आत येता येता म्हणाली. ठीक आहे. अपू जरा घाबरत म्हणाला, कारण त्याचा लाल झालेला गाल अजूनही त्याला आठवत होता. निशा त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली. अभि, पियाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. अशात आपल्याला तिची अजून काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. काळजी घ्यायची? पण कशी निशा? ती पुन्हा पडून जायचं म्हणते.
अशा परिस्थितीत मी तिला कसं समजावू? अभि, माझ्याकडे एक मार्ग आहे, पियाला तिच्या मर्जीने इथे ठेवण्याचा. अपू, तू गप्प बस आणि तुझे वकिली सल्ले तू अजिबात देऊ नकोस, निशा चिडत म्हणाली. कोणता मार्ग? अभि मध्येच बोलला. अभि प्लीज, तू याचं काही ऐकू नको, हा काही सांगेल. निशा, मला सध्या पियाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी तिला माझ्याजवळ राहावं लागेल, मग ती कोणत्याही मार्गाने असो. अभि, मग मात्र निशा गप्प बसली, कारण पियाचा जीव तिच्यासाठीही महत्त्वाचा होता. तू बोल अपू, कोणता मार्ग? अभि पुन्हा म्हणाला. एक स्त्री फक्त 2 गोष्टीमुळे एका पुरुषासोबत आयुष्यभर राहते. पहिलं कारण तो पुरुष तिचा नवरा असेल आणि दुसरं मग मुलगा. या व्यतिरिक्त ती कोणावरही विश्वास ठेवत नाही. अपू, 1 मिनिट, आता तुला हे म्हणायचं आहे की अभिने पियाशी लग्न करायचं? निशा जरा भटकत म्हणाली. हो, सध्या तरी मला हाच मार्ग योग्य वाटत आहे. अपू, तू तर बोलूच नकोस. तुझं वकिली डोकं ना नेहमी चुकीचे सल्ले देतं आणि तुम्ही खरंच पियाला एक कैदी असल्यासारखं ट्रीट करत आहात. निशा, हे बघ निशू, सध्या तरी मला हाच मार्ग योग्य वाटत आहे. अपू, पहिल्यांदा मला अजिबात निशू म्हणायचं नाही आणि एकदा हा पण विचार कर की पिया या लग्नाला तयार होईल का? अजिबात होणार नाही. निशा, होणार. एवढा वेळ शांतपणे अपू आणि निशाची तू तू मे मे ऐकणारा अभि मध्येच म्हणाला. अरे पण कसं? निशा, तू त्याची काळजी करू नकोस. अभि प्रेमाने निशाच्या गालावर हात फिरवत म्हणाला. तू तुझ्या या भावाच्या लग्नाची तयारी कर, बाकी मी बघतो. मी तिला या लग्नासाठी नक्की तयार करेन, अभि म्हणाला आणि बाहेर निघून गेला. तो बाहेर जाताच निशाने पुन्हा एकदा रागाने अपूकडे पाहिलं, तर बिचारा एका गालावर हात ठेवून तिच्याकडे बघत होता. तसं तिने पटकन त्याच्या दुसऱ्या गालावर एक जोराची चपराक ठेवून दिली आणि रागानेच त्याच्याकडे पाहत म्हणाली. आता दुसरा हात दुसऱ्या गालावर पण ठेव, मूर्ख. आणि सरळ तोंडातल्या तोंडात पुटपुटत बाहेर निघून गेली. इकडे अभि बाहेर आला आणि आता डबल स्पीडने त्याचं काम चालू होतं. तो भरभर फोन करत होता, काही सूचना देत होता आणि खूप वेळानंतर त्याने काहीतरी ठरवलं आणि पियाच्या रूमकडे निघाला. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.